गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र या शब्दावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। याच मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। मुत्तेमवारांनी मोदींच्या वैवाहिक जीवनावर वादग्रस्त वक्तव्य केलं। जीवनात आलेल्या एका मंगळसूत्राचं रक्षण मोदी करू शकले नाहीत। स्वतःच्या विवाहितेचं मंगळसूत्र सांभाळता आलं नाही, त्या मोदींना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का, असं मुत्तेमवार म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आहेत। विलासजी, पंतप्रधानांचा आरोप आपण ऐकला असेल, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुस्लिमांना संपत्ती देण्याच्या तयारीमध्ये काँग्रेस आहे। नाही, हे दादांत खोटं आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे। आणि कुठेही आमच्या जाहीरनाम्यामध्ये अशा प्रकारचं संपत्तीचं वाटप आणि एका धर्मातल्या लोकांची संपत्ती दुसऱ्या धर्माच्या लोकांना, विशेष करून हिंदूंची संपत्ती मुस्लिम लोकांना वाटून टाकण्यात येईल, अशा प्रकारचं कुठेही जाहीरनाम्यामध्ये नाही आहे आणि असं कोणी बोललेले नाही आहे। महिलांचे दागिने, मंगळसूत्र काढून सुद्धा संपत्तीचा पुनर्वाटप केला जाईल, त्या प्रक्रियेमध्ये महिलांचे दागिने आणि मंगळसूत्र शब्द वापरलेला तो सुद्धा दिला जाईल, असं आरोप आहे। काय आहे की मंगळसूत्रांचं आणि मोदीचं काय घेणदेण आहे? यांची तर विवाहिता होती ना, त्या बिचाऱ्या विवाहितीचं ज्यांच्याबरोबर यांनी लग्न केलं तिचंच तर मंगळसूत्र यांनी सुरक्षित नाही ठेवलं। त्यांना मंगळसूत्राबद्दल बोलायचं काय अधिकार आहे? मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का मोदी साहेबांना? ज्यांनी एक मंगळसूत्र जे यांच्या जीवनामध्ये आलं होतं त्याचीच रक्षा केली नाही आणि यांनी मंगळसूत्रावर बोलावं। आणि कोण असं म्हणजे इतकी पाळी येऊन जाईल या देशामध्ये की त्या लोकांचे मंगळसूत्र घेऊन घेतील आणि त्या मुसलमानांना देऊन देतील म्हणून? हे भडकवण्याचं काम आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। काँग्रेस पक्ष आपण अनकॉन्स्टिट्यूशनल शब्द वापरताय, सोबतच कुठल्याही पंतप्रधानांनी असं बोलू नये असं म्हणताय। काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे जोरात हा मुद्दा उचलत का नाही, तक्रार का करत नाही? उचलला त्यांनी। खरगे साहेबांनी तक्रार केली, स्वतः रमेश जयरामनी तक्रार केली, आपलं वकिलांचं एक शिष्टमंडळी गेलं, कारण की हे काही थांबणारं नाही आहे। कपिल सिब्बल बोलले की हे कसं काय बोलून राहिले म्हणून, सिंघवी गेले त्या ठिकाणी। पण निवडणूक आयोग तो तर एक यांनी बसवलेला क्लर्क आहे, तर यांचा रबर स्टॅम्प आहे, हे म्हणतील तसं वागतं। एवढं बोलल्यानंतर त्यांच्यावर एक कारवाई झाली नाही, हे जिंकणार नाही, हताशापायी। शेवटचा पर्याय हिंदू मुसलमान पराभवाकडे चालले। ऑफकोर्स, पराभव पराभव पराभव। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।